हाय नमस्कार, कशात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. तर चला, आता नाहनोरा चालू आहे. नाहनोऱ्यामध्ये असं कोण कोण करते, कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे, नक्की कमेंट करून सांगा. असं म्हणजे नाहनोरा मांडते. नाहनोरा मांडल्यानंतर त्याच्यात पाणी ते छोटे छोटे गाडगे राहते, त्याच्यामध्ये पाणी भरून पापड किक्स वगैरे टाकतात आणि 5 वेळा टाकते पूर्ण फुल भरून. तर कोणाकोणाकडे अशी पद्धत करते नक्की सांगा. आता कुठली वेगळी वेगळी पद्धत असं नाही, एका भागात कशी वेगवेगळी पद्धत असते. तर चला, आता करते मी व्हिडिओची सुरुवात करण्याच्या पहिले आता सांगत आहे की नाहनोरा चालू आहे. नाहनोरा चालू असताना बघा एवढे पब्लिक बसलेली आहे, पाहुणे मंडळी, आणि सगळ्यांची नाचण्याची तयारी आहे. बरं, आता हळदीच्या दिवशी एवढी हळद नाही खेळत आमच्याकडे, तेवढी आम्ही नाहनोऱ्याच्या दिवशी खेळतो. कारण हळदीच्या दिवशी जर जास्त हळद वगैरे खेळलं ना तर चेहरे वगैरे खराब होते, त्याच्यामुळे जास्त हळदीच्या दिवशी नाही खेळत, तेवढी नाहनोऱ्याच्या दिवशी खेळते. आणि बघा किती एन्जॉय करत होते सर्वजण, सगळ्यांची नाचण्याची तयारी. आणि हे नाचत आहे माझी मामी आहे बघा, सर्वात पहिले मुलाची आईच नाचत आहे. आणि एवढे म्हणजे प्रिय आहे ना सगळे, म्हणजे असे कोणाला काही असं नाही करत, फक्त एन्जॉय 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 बस एवढंच राहते. आणि बघा सगळे नाचत होते. मग नवरदेव नवरीला नाचायला रिक्वेस्ट केली तर मग ते पण नाचायला लागले. आणि कोणालाच काही कोणाची फिकर नव्हती, फक्तच एन्जॉय करत होते आणि नाचत होते. आणि एवढा उत्साह राहते, सगळे राहते ना, एवढे लवकर दिवस चालले गेलेले होते ते की खूप लवकर. आणि असं कसं असं मिळून मिसळून राहिलं ना तर काही वाटतच नाही. तर बघा नवरदेव नवरी पण नाचत आहे छान. आणि माझ्या तर कमरेचा त्रास होता, पण माहीत नाही तिथे गेल्यावर एवढ्यांसमोर म्हणजे कमरेचा त्रास कुठे गेला आणि काय गेला. जसं मला नाचता येत होतं तसं माझं नाचणं चालूच होतं. आणि त्याच्यात कोणी काही लाजणं नाही, काही नाही. आणि ह्या माझ्या दोन्ही भावजया आहे, त्याही बघा हाशी मजाक करून हे सगळे नाचणं कुदणं चालू झालेलं आहे. आणि आता कथा वगैरे पूर्ण म्हणजे कार्यक्रम संपला आहे, तो काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे. मग कथा वगैरे झाली, कारण कसं हळद वगैरे खेळल्याने ना खूप असं थकल्यासारखं वाटत होतं, डोळ्यात झोप वगैरे आल्यासारखी वाटत होती. आणि मी जेवण केलं आणि जो झोपून गेली तर मी बाकीचा व्हिडिओ शूट करूच शकली नाही. आणि मोबाईल कसं मग माझ्याचकडे होता तर व्हिडिओ शूट केलाच नाही. याचा जेवण केलं म्हणजे हळद खेळल्यावर हळद खेळल्यानंतर मग आंघोळ केली, जेवण केलं आणि झोपली तर माझ्या डोळ्यात नाही का असं म्हणजे आग झाल्यासारखी वाटत होती, त्याच्यामुळे मला खूप झोप येत होती हळदीमुळे. तर मग झाला तो प्रोग्राम, मग आम्ही छान तयार झालो. आणि संध्याकाळी रिसेप्शन होतं, तर मग कार्यालयात वगैरे येऊन छान तयारी केली, साडी गिवडी. त्याचं सांगा कशी दिसत आहे, कमेंट करून नक्की सांगा. तर झाला हा प्रोग्राम चालू. तर बघा एंट्री नवरदेवाची, एंट्री नवरदेव नवरीची कशी झाली आहे, मस्त. आणि असं कसं खूप भारी वाटते बरं, असं म्हणजे हे लग्नाच्या वेळेस खूप मस्त वाटते. आणि बघा नवरदेव नवरीचा एन्जॉय मस्त. आणि त्यांची एंट्री किती भारी केली. आणि थोडंफार म्हणजे नवरदेव नवरी नाचतही होते. आणि कसं आहे, आजकालच्या मुलींना बिलकुल असं म्हणजे शरमत वगैरे नाही. पहिलेच्या मुली वगैरे एवढ्या लाजत होत्या ना खूप, आता बिलकुलच शरमत नाही. कारण की कसं आहे, लग्न जुळल्याबरोबरच त्यांचे ओळखी हे ते बोलणं चालणं होते, त्याच्यामुळे एवढं काही घाबरत नाही. आणि माझ्या मामाकडे कसे सगळे लोक असे फ्री आहे बोलणारे, फ्रँकली सगळ्यांसोबत असे वागते, काही टेन्शनच नाही आहे. आणि त्याच्यामुळे सगळे कसं सगळ्यांना उत्साहच राहते प्रत्येक कार्यक्रमात त्याच्यात. आणि थोडा कार्यक्रम कसं लाईनमुळे थोडा वेळानेच चालू झालेला होता, तर त्याच्यामुळे कसं म्हणजे वेळच झालेला होता. आणि थंडी एवढी कार्यालयात लागत होती, बापरे, खूप भयानक थंडी लागत होती. कारण की जिकडून तिकडून थंड, आणि खुलंच आहे पूर्ण लॉन ना, त्याच्यामुळे जास्तच थंड वाटत होतं मला तर. एवढं म्हणजे हे लागत होतं. आणि स्वेटर तयारी झाल्यावर कसं आपण स्वेटर वगैरे घातलं नाही ना, त्याच्यामुळे जास्तच थंडी वाटत होतं. तर चला मग आता प्रोग्राम तर चालू झालेलाच होता. आणि पहिले काय येते डान्स, आणि एवढा डान्स केला ना, काय सांगा तुम्हाला, खूप नुसतं डान्स
बस याच्यातच वेळ गमावला आम्ही. आणि किती सतत कंटिन्यू 4 दिवस झाले होते नुसतं नाचणं कुदणं हेच चालू होतं. आणि सगळे कॉमेडी असल्यामुळे कसं थोडीशी म्हणजे जास्तच मजा येते. आणि आपल्याला कसं आपल्यासारखे जर लोक मिळाले तर मग अजूनच काही पाहणे लागत. तर बघा हे सगळे माझा मावस भाऊ वहिनी सगळे मावस बहीण माझे सगळे आपापल्या याच्यात गुंतून गेलेले होते नाचण्यासाठी. तर चला आता मी आवाज तर म्यूट करून टाकलेला आहे, कारण म्हटलं मी थोडंसंही आता म्युझिक टाकतच नाही. मी म्हणजे स्वतःचाच आवाजात बोलते, कारण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी कॉपीराईट एकदा आलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये. आणि मी तेव्हा कशी नवीनच होती आणि मला एवढा म्हणजे धाक वाटत होता चॅनलवर कॉपीराईट लिहून आल्यानंतर की माझ्या चॅनलला आता डिलीट होते की काय होते अशी भीती वाटत होती. त्याच्यामुळे मी कोणतंच वाद्य आता व्हिडिओमध्ये कसं मी म्युझिक वगैरे टाकतच नाही, स्वतःच्याच आवाजात बोलते. आणि पहिले चेक करते की पूर्ण हे आवाज गेला का कोणत्या डीजेचा याचा त्याचा, कारण की डीजेचा वगैरे आवाज गेला त्याच्यानंतर नाही का आपल्या चॅनलला धोकाही असते असं मी ऐकलेलं आहे. म्हणून त्याच्यामुळं पूर्णच आवाज मी म्यूट करून देते. आणि बघा नवरदेव नवरी मस्त रिसेप्शनमध्ये नाचत होती आणि कपल डान्स केला त्यांनी मस्त सर्वांनी मिळून. तर हा आहे नवरदेवाचा भाऊ आणि भाऊजे, आणि तो जो नवरदेव आहे तो लहान भाऊ आहे आणि त्याला अजून एक भाऊ आहे, म्हणजे असे हे 3 भाऊ आहे. तर लहाण्याचं लग्न व्हायचंच आहे आणि सगळे मस्त नाचायला लागले. आणि त्यांच्यासमोर माझी मामी पण, सगळ्यात जास्त तर माझ्या मामीला हौस आहे नाचण्याची, तर ते मामी पण यांच्यासोबत नाचली, आता दिसेलच तुम्हाला. तर सुनांना घेऊन मामीला पण काहीच म्हणजे असं थोडं म्हणजे हे वाटत नाही, नाही तर कसं कोणी सासू समोर नाचत नाही किंवा सासू सुने समोर नाचत नाही, पण यांच्याकडे असं काहीच नाही, सगळे लोक मस्त आहे एकदम. आणि आता 3 दिवस समजा झाले तर मी आता लग्नाचेच व्हिडिओ टाकत आहे. आणि आता उद्यापासून तर माझ्या डेली रुटीनचेच व्हिडिओ येत जाईल. डेली रुटीन म्हणजे जे मी घरात म्हणजे कामं करते खाते पिते असेच म्हणजे माझे व्हिडिओ येत जाईल. तर आज हा शेवटचा व्हिडिओ आहे हा लग्नाचा. तर कसा वाटला शेअर केला मी तुमच्यासोबत, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा ती रेड कलरची साडी जी घातली आहे ना ते माझी मामी आहे. ती पण बघा सुनांसमोर कशी नाचते, त्यांना पण काही असं म्हणजे थोडं असं वाटत नाही, सुना पण त्यांच्यासोबत मस्त नाचत आहे. ही नवरी पण बघा किती मिळून मिसळून राहत आहे. आणि खूप छान होता त्या मुलीचा स्वभाव वगैरे, असं म्हणजे घमंडी नाही काही नाही. तर कसं असे लोक असले म्हणजे थोडं म्हणजे कसं चांगलं वाटते. आणि आपण पण त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहिलं तर अजून एन्जॉय करावं वाटते. तर बघा सून मुलगा आणि सासू कशी ठुमके देऊन मस्त नाचत आहे, खूप भारी वाटते बरं. तर चला आता उद्यापासून तर आपले डेलीचेच व्हिडिओ चालू होईल. आणि मोठा मुलगा जो आहे माझ्या मामाचा, म्हणजे ते जे लाच्या घालून नाचत आहे ना ते सून माझ्या मामाची 1 नंबरची आहे. तर त्या इथे राहत नाही, ती राहते लंडनवरून आलेले आहे ते, 1 वर्षाने आले इथे. तर लंडनला राहते ते, तर म्हणजे इथूनच गेलेले आहे जॉबसाठी लंडनला. तर त्याच्यामुळे तर बघा आता डान्स म्हणजे एवढे म्हणजे पाय दुखत होते ना, तरी डान्स खरंच आजकाल डान्सचं एवढं प्रमाण वाढून गेलेलं आहे की खूप. आणि एक प्रकारे चांगलंही आहे बरं नाचल्याने, असं म्हणजे आपला व्यायाम वगैरे होऊन जाते ना. असं म्हणजे आपण योगा वगैरे करत नाहीत, पण डान्स केल्याने एवढं म्हणजे हलकं वाटते ना आपल्याला. आपण म्हणतो तर सांगते ना माझ्या कमरेचं म्हणजे एवढं घरी कामं करते ना मी, तर दुखते करते, पण तिथे गेल्यावर म्हणजे मला काहीच कळत नव्हतं की माझी कंबर दुखत आहे, याच्यात काहीच नाही. आणि मला घरून म्हणजे सगळ्यांनी सांगून दिलेलं होतं की डान्स करायचा नाही, नाचायचं नाही. मी म्हटलं नाही रे बाबा मी नाचतच नाही. मी घरून एवढी म्हणजे सांगून गेली का नाही नाचत असं म्हणजे
आणि तिथे गेल्यावर काही नाही, म्हणजे त्या जोशमध्ये म्हणते ना, जोशमध्ये होश आपण हरवून जातो तशासारखी गोष्ट झाली. नाचता म्हणजे जो थोडंसं जरी नाचायला लागलं तर आपल्याला कसा जोश येऊन जाते. तर एखादा मना थांबलीच नाही, सतत माझं म्हणजे मेहंदीच्या दिवशी तर नाही नाचलो आम्ही, एवढं संगीत वगैरेच होतं. तर हे जे म्हणजे गाणे वगैरे म्हणणं हे ते त्या दिवशी नव्हतं. पण हळदीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी, हळदीच्या दिवशीपासून तर रिसेप्शनच्या दिवशीपर्यंत कंटिन्यू डान्स, लग्नाच्या दिवशी पण डान्स. तर त्याच्यामुळे एवढं म्हणजे हलकं पण वाटत होतं आणि जेवण पण जात होतं. आणि जेवणही मस्त जेवण करत होतं. घरी कसं असं जळजळ असं वाटते ना. तर डान्समुळे खरंच आहे असं म्हणजे एवढा व्यायाम होते जेवढा आपण फिरत नाही, फिरून व्यायाम करून व्यायाम नाही होत ना, तेवढा डान्सने व्यायाम होते. तर थोडं म्हणजे बरंही वाटत होतं. तर मग आता जेवणाचा व्हिडिओ वगैरे तर मी म्हणजे थोडाफार म्हणजे काढलाच नाही म्हटलं तरी चालते. कारण थोडं कसं मला थोडी म्हणजे त्या लग्नामध्ये व्हिडिओ वगैरे काढायची लाजही येत होती. कारण आमच्याकडे कसं कोणी असं म्हणजे शूट वगैरे ते कोणी करत नाही आणि कोणीच याच्यावर आहे नाही यूट्यूबवर. त्याच्यामुळं मला कशी शरमही वाटत होती व्हिडिओ शूट करा. आणि तेच तर मी काढत होती तर सगळे विचारत होते की काय करताय, असं एवढे व्हिडिओ काढते का. कारण आमची फॅमिली कशी थोडीशी म्हणजे हेच आहे, म्हणजे एकदम हाय पाय वगैरे अशी नाही आहे. फक्त माझे मामा वगैरे जास्त हाय पाय आहे त्याच्यामुळे. तर चला आता व्हिडिओची करते इथेच एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.